म्हटलं तर सगळ्यात आधी जे होतं ते म्हणजे असं म्हणतं की पहिलं मुली लाडाचं असतं तर डॉक्टर विसर भोळे त्यावेळेस जास्त आवडायचं मला करायला पण आणि लोकांना पण आवडायचं. पण मग त्याचे भाग जास्त झाले नाही त्याच्यामुळे छगन मामाला जास्त वेटेज मिळालं. पण मग विसर भोळे हे जास्त आवडीचं होतं लोकांच्या आवडीचं म्हटलं तर मग सल्लागार छगन मामा. हॅलो फ्रेंड्स, नमस्कार. मी शिवानी दिलीप खोडपे आपल्या शेड्स ऑफ शिवामध्ये स्वागत करते. आज असणाऱ्या रक्षाबंधनच्या आपल्या सर्वांना खूप 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 शुभेच्छा. आज मी तुम्हाला भेटवणार आहे, तुम्ही सर्व त्याला ओळखतच असणार आहे, असा माझा एक भाऊ जो लहानपणापासून मला दर राखीला एक चॉकलेट देतो. पण तो आता खूप फेमस झालेला आहे. आता पूर्ण खानदेशातच नव्हे तर पूर्ण महाराष्ट्रातच नव्हे तर पूर्ण देशाच्या बाहेरही त्याचे व्हिडिओज बघितले जातात आणि तो सर्वांना टेन्शनमुक्त करण्यामध्ये त्याचा खूप मोठा हात असतो. असे आपले छगन मामा म्हणजेच निवृत्ती इंगळे, ज्याला तुम्ही आता ओळखणार आहात विदाऊट छगन मामा की नाही हे तुम्हीच बघा. तर आपण त्याचं स्वागत करूया. नमस्कार, शेड्स ऑफ शिवामध्ये तुझं स्वागत आहे. तर मला आता ठीक आहे, मला आता सर्व माहिती आहे, पण तरी मला तुझ्याबद्दल आपल्या प्रेक्षकांना आणि तुझ्या चाहत्यांनाही जाणून घ्यायला आवडेल की तुझं बालपण कुठून आणि कसं गेलं. बालपण माझं म्हटलं तर एका ठिकाणी नाही गेलेलं. आधी नेरीत गेलं, 1ली 2रीपर्यंत नेरीत होतो. त्याच्यानंतर 3री 4थी मामाकडे गेला आणि 5वी 6वी मामाच्या गावापासून थोडंसं अंतरावर जामठी होतं, तिथं 5वी 6वीमध्ये तिथं जायचो. परत 7वी 8वी 9वी 10वी परत नेरीत आलो आणि 11वी 12वीला जामनेर, कॉलेज पण जामनेर. आणि लहानपणापासून तुझ्या ते म्हणजे ते कलागुण, ते किडे होतेच तुझ्या अंगामध्ये की शिक्षक लोकांची नक्कल करू दे किंवा याची मिमिक्री करू दे. तर हे तुला केव्हा तुला जाणवलं की माझ्यामध्ये हे गुण आहेत आणि मी त्यांना बाहेर काढावं? लहानपणापासूनच म्हणजे लहान असताना शाळेत मी याकरता जायचो की त्यांचे नक्कल करता येईल शिक्षकांची अभ्यास वगैरेसाठी नाही. तर वेगवेगळे शिक्षकांचे आता करून दाखवत नाही तर ते शिक्षक पाहतीन तर ते नाही तर ते पाहतीन तर ते येतील घरी करा बो काय. त्यांच्या समोरही खूप केलेलं आहे, असं काही विषय नव्हता. ठीक आहे, पण जसं की मला माहिती आहे, प्रेक्षकांना नक्कीच माहिती नसणार आहे, तर तुझ्यावर खूप लहानपणी खूप मोठ्या जबाबदाऱ्या येऊन पडल्या होत्या. तरी तू तुझं करिअर ह्यामध्ये कसं चूज केलंस? कारण माहिती होतं की याच्याशिवाय आपण दुसरं काहीच करू शकणार नाही. आणि हां, अभ्यास तर समजा जे होतं ॲव्हरेज होतो 60-65, तर या गोष्टीशिवाय आपण जगू शकणार नाही हे लहानपणीच कळालं होतं. त्याच्यामुळे आता करो या मरो अशी परिस्थिती होती कारण दुसरं काही जमणारही नाही आणि दुसऱ्या ह्याच्यात मन पण लागणार नाही. त्याच्यामुळे मग किती काही त्रास झाला तरी हे करायचंच होतं. तसं तुझी सुरुवात खूप चांगल्या एका मूवी पासून झाली होती. हो. तर त्याबद्दल काय सांगू शकशील? हां, पहिली एक शॉर्ट फिल्म झाली होती. ते आमचे लाडके मित्र विनोद सर पाचपोळे यांच्या शाळेवर आम्ही शूट केली होती. आदिवासी पाड्यावरती त्याचं शूट झालं होतं. आज आदिवासी दिवस आहे. हां, तर आदिवासी पाड्यावरती शूट झाली होती ते. आणि त्याच्यानंतर एक मूवी केला होता, त्यामध्ये जी हिरोईन होती ग्रेट शिवानी दिलीप खोडपे, तर त्यांच्यासोबत माझी पहिली मूवी शूट झाली आणि ती मी शेंगोळा यात्रेमध्ये लावली होती. तर प्रेक्षकांचा उदंड असा प्रतिसाद त्याला नाही मिळाला कारण तेव्हा बऱ्यापैकी प्रतिसाद होता. हां, कारण यात्रेत सध्या कोणी पिक्चर पाहत नाही, पण त्या मानाने बरा होता प्रतिसाद. पण तेव्हा असं डायरेक्शन किंवा ॲक्टिंगबद्दल जास्त नॉलेज नव्हतं. पण सुरुवात होती आणि तो म्हणजे त्यात चुका भरपूर होत्या. डबिंग केली नव्हती आणि शूट जे होतं ते असं लोकेशनमध्ये जिथं गाड्या वगैरे जास्त वर्दळ होती. हां, तर त्या पिक्चरमध्ये तर एवढा आवाज वगैरे आणि सर्व होतं, तर सॉन्ग नव्हतं. आणि ॲक्टिंगचा पण समजा सुरुवातच जास्त नव्हती, त्याच्या आधी मिमिक्री वगैरे केली होती. पण मेन जे ॲक्टिंग म्हणतो आपण ते तिथून सुरू केली, तर त्याचं पण एवढं नॉलेज नव्हतं आधी. पण मग त्यात एवढ्या चुका केल्या की त्यामुळे मग भविष्यात एवढं काही की हे पण शिकावं लागेल ते पण. हां, प्रत्येक गोष्ट
की हे शिकावं लागेल, ते शिकावं लागेल, डायरेक्शन शिकावं लागेल, कॅमेरा मुवमेंट शिकावं लागतील, रायटिंगमध्ये शिकावं लागेल, डायलॉग वगैरे सर्व गोष्टींमध्ये असं एक मनावर हे आलं होतं की नाही आता शिकावं लागणार आहे. जर तो पिक्चर चालून गेला असता तर मग काय नाही, मी म्हणजे पुढे काही करू शकलो नसतो. आणि छगन मामा ही कन्सेप्ट तुझ्या डोक्यामध्ये कशी आहे? कन्सेप्ट म्हणजे सध्या म्हणजे लोकांना जर फारच म्हणजे तूही ते अनुभव घेत असेल की छगन मामा जर तू त्या लुक मध्ये आलास तर सगळे लोक एकदम तुला पूर्ण गोळा करतील. माहोल होतो. पण तू असा कोणाला ओळखू नाही येणार. तर मग तो छगन मामा जो सर्वांच्या मनामध्ये बसलाय तो कसा आला? तसं म्हणजे गावाखेड्यात आपण तसे लोक पाहत असतो की टोपी वगैरे तशा मूछ. तर मग ते मूछची गंमत अशी झाली की पहिला शूट होता, टोपी आणि मूछ असं ठेवणार होतो मी, पण मग ते मूछ अशी एवढी मोठी होती तर हवा आली की ते अशी व्हायची आणि अशी एकदम निघायला करायची. त्या असा तार इथे लावायचा असतो, ते काही राहत नव्हते हवेमुळे. तर मग मी ते लावली आणि रुमाल बांधून घेतला आणि तिला फिट केली. तर मग ते कॅरेक्टर तसं तयार होऊन गेलं. आणि तेव्हापासून मग ते असं माहीत नव्हतं, फक्त 2 किंवा 3 एपिसोड पुरतं कॅरेक्टर होतं ते. पण त्या 3 एपिसोडमध्ये लोकांना ते एवढं आवडलं की त्यानंतर मग ते कंटिन्यू पुढे चालत राहिलं. सगळीकडेच मग नंतर एक सॉन्ग पण आलं सचिन दादांनी केलेलं, छगन मामा आलं. नंतर मग खूप सारे त्याच्यावर सिरीज पण, आता परत एक छगनने आणलं इघन चाललेली आपली. तर त्याच्या खूप साऱ्या सिरीज आहेत. त्याचप्रमाणे तुझे वेगवेगळे कॅरेक्टरही आहेत. त्यापैकी कोणतं कॅरेक्टर तुझ्या सगळ्यात जवळचं? तसं म्हटलं तर सगळ्यात आधी जे होतं ते म्हणजे असं म्हणता की पहिलं मुले लाडाचं असतं. तर डॉक्टर वि सरबोळे त्यावेळेस जास्त आवडायचं मला करायला पण आणि लोकांना पण आवडायचं. पण मग त्याचे भाग जास्त झाले नाही, त्याच्यामुळे छगन मामाला जास्त वेटेज मिळालं. पण मग विसरबोळे हे जास्त आवडीचं होतं. लोकांच्या आवडीचं म्हटलं तर मग सल्लागार, छगन मामा. तर सल्लागार म्हणजे मला तरी एवढं काही फनी वाटत नाही, पण लोकांना वाटतं ते. मला डॉक्टर विसरबोळे मला स्वतःला जास्त फनी वाटतो. मग परत काही विचार आहे का विसरबोळेला परत आणण्याचा? हां, विचारता आहे. जे कॅरेक्टर आहे ते तर कंटिन्यू ठेवायचेच आहे. फक्त ते कसं डॉक्टरांची सिरीज असल्यामुळे त्यावर स्टोरीज जास्त डेव्हलप करायला वेळ लागतो. छगन मामाचं कसं आपण गावातला एक व्यक्ती गावातलं कुठलाही स्टोरी घेऊ शकतो, पण डॉक्टराचं म्हटल्यानंतर लिमिटेशन येतं. स्टोरीज वगैरे आपण तेवढ्या नाही करू शकत. ठीक आहे, पण मग तरी असं मधून एखादी वेळेस टाकत राहायचं म्हणजे तुझ्याही ते मनामध्ये लपलेलं जे आहे तुला आवडणारं कॅरेक्टर तेही बाहेर येत जाईल आणि इतरही ते नेहमी सुरू राहतील. हां, तसं अधूनमधून करतो मी ट्राय डॉक्टर विसरबोळेचा. पण मग जेवढा पाहिजे तेवढा नाही होत. 6 महिने 1 वर्ष. सर्वांना असतं म्हणजे आपण बसमध्ये जात असलं तरी जे तुझे डायलॉग आहेत ते आम्हाला खूप असे कानावर येतात. बसमधली एक गंमत आजी माझी आईची आई एकदा बसने जात होती आणि मुली बसल्या होत्या सीटवरती. तर आजी म्हणाली की बसू द्यावं मला जागा द्या. तर त्या मुली म्हणाल्या आजी जागा नाही आहे. त्या मोबाईलमध्ये व्हिडिओ पाहत होत्या छगन मामा. तर आजी म्हणा माझ्या नाताचा व्हिडिओ बघताय मला जागा देता नाही का? तर म्हणलं हा तुमचा नातू आहे का, बसा बसा. असे कोणते म्हणजे एखादी असा एकदम चांगला अनुभव तुला आलेला की आधी तुला ओळखलं नाही आणि मग नंतर जेव्हा कळालं त्यांना की तू छगन मामा आहे तेव्हा एकदम लोक अचंबित झाले, असा कुठला अनुभव असेल एखादी? असे भरपूर आहे. नाही, एखादी सांगतात की तो एकदम तुझ्या आता मी बोलल्या तुझ्या डोक्यामध्ये आला असा वाटतं? आता समजा 2-3 दिवस झाले जळगाव गेलो होतो मी. तर ते एक मित्र आहेत. तर म्हणजे त्यांचं आणि माझं भेट जे आपला जो पहिला पिक्चर झाला होता त्याच्यानंतर दुसरा पिक्चर मी जेव्हा राईट केला होता तेव्हा त्यांची माझी भेट झाली होती. तर ते त्यांची माझी आता भेट झाली. तर मी म्हणजे भरपूर एखादी घंटा आमचं बोलणं वगैरे झालं. पण मला माहीत नाही की ही व्यक्ती तीच आहे जी 2016मध्ये भेटली होती. मग मला असं थोडंसं क्लिक झालं. म्हटलं तुम्ही आपल्या घरी आले होते का एक असं आपण? अरे तुम्ही आहे का? अरे बापरे, मी तुम्हाला कधीपासून शोधतोय. मी एवढे दिवस झाले. मी उलट विचारणार होतो कोणाला नंबर आहे का. मी घरी आलो पण माझ्या लक्षात नव्हतं घर कुठे आहे. आणि मी विचार करायचो की नेरीतल्या एका एवढ्याच्या घरात राहणाऱ्या पोराने अशी स्टोरी क्रिएट केली. तर मला 2 समजत होता की निवृत्ती इंगडे हा वेगळा आहे आणि तो जो वेगळा होता. हां,
छगन मामाच्या बाबतीत तर तसे भरपूरच म्हणजे लक्षात राहिले नाही एवढे अनुभव आले. एकदा आई गेली होती लग्नासाठी, तर आईने सांगितलं की तुमचा मुलगा काय करतो म्हणे. मग व्हिडिओ वगैरे बनवतो. मग कोणते तर तुम्ही पाहिले असतील म्हणे छगन मामाचे वगैरे. हां छगन मामाचे. त्याच्यात कोणता रोल करतो छगन मामा? हां काही बी सांगता म्हणे तुम्ही. छगन मामा तुमचा मुलगा काही बी सांगता म्हणे. आई म्हणे यार ते मेकअप वगैरे असतो म्हणे. अजून आम्हाला खूप छोटंसंच बाळ आहे. त्याला पण मोठं होऊन द्यायचं आम्हाला व्हिडिओज मध्ये आणायचं. हो हो. म्हणजे ओव्हरऑल तुला आता खूप छान प्रतिसाद मिळतोय आणि तुला आता त्यामधून तुझी जी जबाबदारी तू त्या पार पाडू शकतो इतकं तुझं आता सगळं छान चाललंय. बरोबर. तर तू आता बाकी जे आपले प्रेक्षक आहेत, जे तुझे चाहते आहेत, त्यांच्यासाठी तू काय सांगशील की त्यांनी काय करावं? कारण की तू जसा तुझा पाथ चेंज केलाय, तुझी जी म्हणजे जे लोक ज्या रस्त्यावरून जातात तू तो रस्ता न चूज करता तू काहीतरी वेगळं चूज केलंय, तर त्याबद्दल काहीतरी आपल्याला सर्वांसाठी सांग. तेवढं सांगण्यासारखं तर काही मोठा नाही आहे, पण करत राहा, जे आहे ते करत राहा. कारण एक ना एक दिवस त्याच्यात तुम्हाला यश मिळणारच आहे. फक्त एवढं आहे की आपण ओव्हर कॉन्फिडन्स पण नका ठेवू. नाही तर कधी कधी असं होतं आपल्या पिक्चरच्या वेळेस की ओव्हर कॉन्फिडन्स की नाही आपण पिक्चर बनवू, पण मग भरपूर चुका झाल्या. तर तुम्ही अशा चुका घडू द्या तुमच्या हातून, आणि त्यामधून मग कोणत्या चुका घडताय त्या एका चूक पकडून त्याच्यावर एवढं काम करा की म्हणजे यश मिळण्याशिवाय गत्यंतर राहिलं नाही पाहिजे. चुका होतातच, त्या चुकांपासून शिकायचं आणि त्या आपोआप आपल्या म्हणजे इव्हन मलाही माझं माहिती आहे की आधीचे व्हिडिओज मी बघितले तर मला असं वाटतं अरे ही मीच होती का, पण मग आता थोडेसे काहीतरी त्याच्यामध्ये इम्प्रूव्हमेंट होत जाते आणि ते इम्प्रूव्हमेंट होत जाते आपण. आणि आता आपल्याला वाटतं की आताचे व्हिडिओ परफेक्ट आहे, मग आता परत आणखी 1-2 वर्षानंतर त्यात चुका सापडता. हां मग परत त्या चुका अजून दुरुस्त करायच्या, म्हणजे कंटिन्यू प्रोसेस आहे. शिकत जायचं. हां. तर जसं आपण जेव्हा स्टार्टिंगला चॅनल सुरू केलं होतं तेव्हा फर्स्ट सबस्क्रायबर पासून मग 10 झाले, 100 झाले आणि आता ते 1 लाखावर येऊन पोहोचले. तर त्या माइलस्टोन तू जेव्हा अचीव केलं तेव्हा तुला कसं वाटलं? छान वाटलं. कारण जेव्हा 0 सबस्क्रायबर होते हाताने मी समजा मित्रांचे वगैरे करायचो की अरे कर रे सबस्क्राईब, तर असं करून 1000चं जे होतं तेव्हा विनोद सर स्वतः माझ्यासोबत होते की 1000 आपले होतील, आता 2 दिवसात होतील, 4 दिवसात होतील, असं आम्ही पाहत राहायचो. कारण 1000 म्हणजे मेन जो माइलस्टोन म्हटलं जाईल तो 1000, कारण तिथून आपलं इन्कम सुरू होतं. तर त्याच्यामुळे मग होईल का नाही नाही 1000. तर 1000चं भरपूर हे होतं. त्याच्यानंतर मग 10,000 मग 10,000 झाले. पण मग आता समजा तेवढं काही वाटत नाही. मेडल ते आपलं यूट्यूब प्ले बटन, तर त्याचं थोडंसं अप्रूप होतं की येणार आहे. मग ते घरी येईपर्यंत त्याचं थोडं वाटलं, पण घरी आलं काय नाही, काही एवढं विशेष नसतं, वय दिलं ठेवून पेटीत. तर नाही तरी पण ते लोकांसाठी किती प्रिशियस असतं जे तुला मिळालेलं आहे, तर तू त्याला ते तेवढंच याच्याने ठेवायला हवं आणि प्रत्येक याचा आदर आपल्याला असायलाच हवा. आदर आहे, फक्त घर आपलं स्वतःचं नसल्यामुळे स्वतःचं घर होईल तेव्हा स्वतःच्या घरात ते लावू आपण भिंतीवरती. हां ठीक आहे. तर तोपर्यंत आपल्याला गोल्डन आहे, तोपर्यंत आपल्याला प्लॅटिनम बटन पण येऊन जाईल. हां आशीर्वाद असला तुमचा तर राहणारच आहे, पाया नीट पडायच्या फक्त दरवेळी. तर आज आपण आपला व्हिडिओ इथेच संपवूयात आणि भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत राखीच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. थँक्यू.